रामकृष्णारी मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे ते चिरडण्याचा सरकारकडून पूर्णतः प्रयत्न सुरू आहे। या अनुषंगाने स्पेशल काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी 5 अशा गोष्टी सांगणार आहे, त्या 5 गोष्टीद्वारे सरकार हे आंदोलन चिरडू पाहत आहे, संपवू पाहत आहे। त्याचबरोबर मी 3 अशा गोष्टी सांगणार आहेत ज्याद्वारे तुम्ही सरकारच्या मनसुब्यावर पाणी फिरवू शकता आणि आपला जो मूळ उद्देश आहे, मनोज जरांगे पाटील यांचा जो मूळ उद्देश आहे तो सफल होऊ शकतो। परंतु त्यासाठी करावयाच्या 3 गोष्टी आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या की आता ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। लोक वेगवेगळ्या अंगाने चर्चा करत आहेत आणि त्या चर्चेच्या माध्यमातूनच तुमचा बुद्धिभ्रम करण्यात येणार आहे। मराठा की कुणबी, कुणबी मराठा की मराठा कुणबी, अशी चर्चा घडवून आणून तुमच्यामध्ये भेद पाडण्याचं काम करण्यात येणार आहे। मित्रांनो, मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी सगळं काही एकच आहे। याचे स्पष्ट पुरावे आहेत। निजाम कालामध्ये जी जनगणना झाली त्या निजामशाहीमध्ये आपला मराठवाडा हा भाग होता आणि त्या मराठवाड्यामध्ये 38% कुणबी समाज होता। तो 38% कुणबी समाज म्हणजेच आजचा मराठा समाज आहे। त्यामुळे मराठा व कुणबी वेगळा नाही। कुणबी या शब्दाचा अर्थ शेतकरी असा होतो आणि आपण शेतकरी आहोत हे आपण सगळ्या जगाला अभिमानाने सांगतो। आम्ही बळीराजा आहोत हे अभिमानाने सांगतो। मग तुम्हाला स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला काहीही हरकत नाही। स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथेमध्ये स्वतःला कुणबी म्हणून घेतात। बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो। तुकाराम महाराज म्हणतात की मी कुणबी जातीमध्ये जन्म घेतला, हे चांगलं झालं। जर माझा जन्म उच्च जातीमध्ये झाला असता, उच्च वर्णामध्ये झाला असता, तर मला त्या जातीचा, त्या वर्णाचा अहंकार झाला असता, दंभ झाला असता। दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तुका विनवी कुणबियाचा। किंवा अजून एका अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका कुणबियाचा नेनो शास्त्रमत, एक पंढरीनाथ विसंबेना। या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की मी तुकाराम कुणब्याचा, मी तुमचं शास्त्रमत जाणत नाही, मी तुमचं शास्त्र जाणत नाही, तर मी पूर्णतः पंढरीनाथावर म्हणजे भगवंतावर अवलंबून आहे। आणि अजून एक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबाराय आहेत, त्यांचं प्रमाण पाहू। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे छोटे बंधू कान्होबाराय भगवंताशी अर्थात विठ्ठलाशी प्रेमाने एकदा भांडण करतात आणि त्या भांडणामध्ये ते म्हणतात, आता निदुसूर नसावे, गाठ पडली कुणब्या सवे, तुकया बंधू मने राखावे, देवा महत्व आपुले। यामध्ये कान्होबाराय स्पष्टपणे सांगतात की देवा, तुझी गाठ आता कुणब्यासोबत पडली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा शेतकऱ्यांचा राजा म्हटलेला आहे आणि महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उल्लेख करताना शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू असं केलेलं आहे, आपली नाळ येथील मातीशी जुळलेली आहे आणि ती माती आणि ती शेती म्हणजेच कुणबी। मित्रांनो, हीच आपली कुणबी म्हणून अगोदरपासून ओळख होती। निजामशाहीमध्ये आपण सर्व कुणबी होतो। आपले जे बांधव तिकडे तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये गेले, त्यांना तिथं आरक्षण आहे, त्यामुळे तेच आरक्षण आपल्याला इथंही हवं आहे आणि ते न होऊन देण्यासाठी खूप मोठं कटकारस्थान रचलं जात आहे। त्यामध्ये सरकारसोबतच इतरही काही घटक आहेत। त्या घटकांना उद्देशून कालच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सकाळीच टाकलेलं आहे, ते सर्वांनी पाहून घ्यावं। मित्रांनो, अजून एकदा परत सांगतो, नीट ऐका, मराठा समाज हा ओबीसीच आहे। आता हे सर्वांना कळून चुकलेलं आहे, शासनाला कळून चुकलं आहे आणि जे लोक आपल्या विरोधात उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत, अर्थात त्यांचा समाज त्यांच्यासोबत नाही। मी ज्या भागात राहतो त्या भागात बहुसंख्य आज जो ओबीसी समाज आहे तो आहे। त्यांचे आमचे शेजारी शेजारी घर आहेत, शेजारी शेजारी शेत आहे, रोजचे आमचे संबंध आहेत।
त्या सर्व भावंडांची कसलीही हरकत नाही. फक्त जे 4-2 नेते आहेत ज्यांना याखाली केवळ राजकारण करायचं आहे, फक्त तेच लोक याला विरोध करत आहेत. आणि 4-2 जे रावसाहेब कसबेंसारखे तथाकथित विचारवंत आहेत ते सुद्धा केवळ द्वेषापोटी याचा विरोध करत आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर आता मी तुम्हाला सांगतो की सरकार हे आपलं आंदोलन कशा पद्धतीने चिरडणार आहे. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, सगळ्यात जो पहिला प्रयत्न होता की दडपशाही, तो त्यांनी करून पाहिलेला आहे मित्रांनो. जी घटना झाली 8-10 दिवसापूर्वी, तेथे सशस्त्र पोलीस बल गेलं आणि त्यांनी ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या आया बहिणींच्या अंगावर सुद्धा काठ्यांचा वापर केला, गोळीबार केला, अश्रुधुरांचा वापर केला आणि ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संपूर्ण महाराष्ट्राने आपला त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आणि लोकांमध्ये रोष निर्माण झाल्यानंतर त्यांची ती दडपशाही अयशस्वी झाली. आता ते दुसरा प्रयत्न करू पाहत आहेत. ते लक्षात ठेवा की आता ते बुद्धिभेद करत आहेत. त्यांचा दुसरा जो प्रयत्न आहे तो बुद्धिभेदाचा आहे. बुद्धिभेद म्हणजे काय? त्यातील काही मराठ्यांना वेगळं करायचं की आम्ही 96 कोळी मराठी, आम्ही हे मराठे ते मराठे, मग मराठा का कुणबी, अशा वेगवेगळ्या अंगाने चर्चा घडवून आणायच्या आणि काही जणांना आरक्षणाच्या विरोधात उभा करायचं, अशी ही दुसरी नीती असणार आहे. आणि या दुसऱ्या नीतीच्याच माध्यमातून काही लोकांना हाताखाली धरून हे आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार जी तिसरी नीती वापरणार आहे ती लक्षात ठेवा. ती तिसरी नीती आहे की मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं. आपली जी मूळ मागणी आहे की आम्ही ओबीसीच आहोत, ओबीसीचा 7/12वर आमचं नाव आहे, आमचं तिथं मालक म्हणून नाव आहे, फक्त ती जमीन आम्हाला ताबा भेटत नाही, आम्हाला फक्त ताबा पाहिजे, 7/12 आमच्या नावावर आहे, मालकी आमच्या नावावर आहे. आता शासनाला कोणीही जरी प्रश्न विचारला तरी ते ओबीसीची चर्चा न करता ते सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवत आहेत. हा तिसरा मुद्दा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आपली मागणी ही सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाची नाही, हे लक्षात ठेवा. आपली मागणी, परत एकदा सांगतो, आपली मागणी ही सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची अजिबात नाही. आपली मागणी ही ओबीसीची आहे. आपण ओबीसीच आहोत ही आहे. आमचं त्या 7/12वर नाव आहे ही आहे. आम्ही ऑलरेडी ओबीसी आहोत, आम्हाला फक्त आमचा ताबा हवा आहे. परंतु सरकार या मुद्द्यावर चर्चा न करता मुद्दा डायव्हर्ट करत आहे. जे लोक म्हणत आहेत की नाही आरक्षणाची मर्यादा वाढावी लागेल, 50%च्या पुढं न्यावं लागेल किंवा सुप्रीम कोर्टात तुमचं आरक्षण अडकलं आहे, ते सर्वजण समजायचं की आपल्या आरक्षणाचे विरोधक आहेत. अशा चर्चांना बळी पडू नका. आपली मागणी ही 50%च्या आतच आहे. एकदा आपली मालकी आपल्याला भेटल्यानंतर परत आपण बघू नंतर ते 50%ची मर्यादा कशी वाढवायची, काय वाढवायची. परंतु त्या चर्चांना बळी पडू नका. हा तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ज्यावरून तुम्हाला डायव्हर्ट केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, चौथा मुद्दा असा आहे की ते एक अशी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणार, एखादा असा विषय घेऊन येणार की संपूर्ण राज्याचं लक्ष मराठा आरक्षणावरून त्या मुद्द्याकडे लागेल, जो मुद्दा आपल्या काहीही कामाचा नाही. असा मुद्दा घेऊन किंवा कोणाला तरी पुढं करून असा मुद्दा क्रिएट केला जाऊ शकतो. परंतु काहीही झालं, थंडी येवो, पाऊस येवो, आभाळ कोसळो, काही हो, आपल्या मुद्द्यावरून लक्ष डायव्हर्ट करू नका, विचलित करू नका. दुसरा मुद्दा मुद्दामून काढला जाणार आहे, तिकडं लक्ष वेधून घेतलं जाणार आहे आणि एकदा तिकडं लक्ष वेधल्यानंतर इकडचं आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, आपली बदनामी करण्यात येईल. जसं पंजाबमधील शेतकऱ्यांनी, हरियाणामधील शेतकऱ्यांनी आपली मागणी लावून धरली, ती मागणी मान्य करण्यासाठी ते रस्त्यावर बसले, त्यावेळेस त्यांची खालिस्तानी म्हणून बदनामी झाली. तशी वेगवेगळ्या पद्धतीने आपली सुद्धा बदनामी करण्यात येईल. हे सर्वात शेवटचं आणि खतरनाक हत्यार असतं, तुम्ही त्यालाही बळी पडू नका. या पाचही मुद्द्याला जर तुम्ही बळी पडला नाहीत आणि त्यावर मात कशी करायची ते लक्षात ठेवा. मित्रांनो, हे 3 यशाचे मंत्र सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. हे 3 मंत्र जर आपण पाळले तर आपलं यश कोणीही रोखू शकत नाही. पहिला मुद्दा आहे की आपली मागणी रास्त पाहिजे. आतापर्यंत आपली मागणीच रास्त नव्हती. आपण 58 मराठा क्रांती मोर्चे काढले पण आपली मागणी रास्त नव्हती. आपली मागणी ही हवी होती की आम्हाला आरक्षण हे ओबीसी मधूनच हवं.
तर आपले इतके वर्ष वाया गेले नसते. आणि आज कधी नव्हे, म्हणजे ती अगोदरपासून मागणी होती, परंतु आज संपूर्ण समाज एकमुखाने मागणी करू लागलेला आहे आणि ते काम केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी. त्यांना 100% क्रेडिट द्यायला हवं. इतकी मोठी क्रांती केलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी. मित्रांनो, शब्दात सांगणं अशक्य आहे, कारण आपला समाज अजून खूप खूप अज्ञानी आहे, खूप खूप संभ्रमात आहे, अभ्यासाची खूप कमी आहे. अभ्यासू लोक आहेत भरपूर आपल्या समाजामध्ये, परंतु त्याची टक्केवारी खूप कमी आहे. आणि हे सर्वसामान्य इतर मराठी समजून घेत नव्हते. ते समजून सांगण्याचं आणि आपली मूळ मागणी लावून धरण्याचं काम जे मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे, त्यांना सर्वप्रथम सलाम. त्यामुळे आपली मागणी रास्त असायला हवी आणि आपली मागणी आहे ओबीसी मधून. आम्ही ओबीसीच आहोत, आम्हाला फक्त सर्टिफिकेट हवं आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे आणि तेही आम्हाला आमचं सर्टिफिकेट आहे त्या 50%च्या आतून हवं. ही आपली मूळ मागणी आहे. त्या मागणीपासून आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. मित्रांनो, दुसरा उपाय आहे की काहीही झालं तरी हिंसा होऊ द्यायची नाही. गवताची एक काडीसुद्धा जाळू नका. रस्त्यावर टायर जाळणं असेल किंवा स्वतःची गाडी जाळणं असेल, असा कोणताही प्रकार करू नका. काहीही करायची गरज नाही. अजिबात हिंसेचा वापर करायचा नाही. हातामध्ये एक साधा दगडसुद्धा उचलायचा नाही. त्या लोकांना तर वाटत आहे की आपण हिंसेच्या मार्गावर जावं आणि हिंसेच्या मार्गावर गेल्यानंतर त्यांना कारण भेटतं की आपण हे आंदोलन दडपून टाकायला पाहिजे आणि हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांना कारण भेटतं. ते कारण त्यांना देऊ नका. मित्रांनो, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सनदशीर मार्गाने तुम्हाला आंदोलन करण्याचा, आपली मागणी मांडण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करा, आंदोलन करा, निदर्शन करा, पण हिंसा अजिबात करायची नाही, हे लक्षात ठेवा. तिसरा पर्याय आहे मित्रांनो, टिकून राहायचं. जसे पंजाबचे शेतकरी वर्षभर 1.5 वर्ष काय असते ते टिकून राहिले. आता हे आंदोलन काही झालं तरी विजू देऊ नका, आता माघार घेऊ नका, कारण हीच संधी आहे. आपली मागणी रास्त आहे, आपला मार्ग रास्त आहे. आपण न्यायाला धरून आहोत, कायद्याला धरून आहोत, नियमाला धरून आहोत. पुरावे आपल्या बाजूने आहेत, आयोग आपल्या बाजूने आहे, मालकी आपल्या बाजूने आहे, सगळं काही आपल्या बाजूने आहे. एवढं सगळं आपल्या बाजूने असतानाही आपल्यावर घोर प्रचंड असा अन्याय झालेला आहे. ही अन्यायाविरुद्धची न्यायासाठी लढाई आहे, ही समतेसाठी लढाई आहे, ही स्वातंत्र्याची लढाई आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ही जातीअंताची लढाई आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जातीअंताची लढाई सांगितली, जातीअंत तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सर्व जातींना समान हक्क व अधिकार मिळतील. ही हक्क व अधिकाराची लढाई आहे. ही शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेची लढाई आहे. त्यामुळे यातून माघार घेऊ नका. मित्रांनो, तुम्ही जर हे 5 मुद्दे ज्यामुळे हे सरकार हे आरक्षण दडपून टाकणार आहे ते लक्षात ठेवले आणि त्याला पर्याय म्हणून जर हे 3 उपाय जर केले, तर कोणतीही जगातली कोणतीही ताकद, भारतातली नाही जगातली कोणतीही ताकद तुम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवू शकत नाहीत. आपण वंचित आहोत, ही वंचिताची लढाई आहे, हे लक्षात ठेवा. प्रतिक्रिया प्रत्येकजण लिहित जा, त्यामुळे मला पुढील विषयांची मांडणी करण्यास सोपं जातं. लाईक व सबस्क्राईब नक्की करा. तुर्तास एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.